Today we discuss point logarithmic differentiation. So in this point, see the function given by formulas that involve product, quotients and powers, which is so complicated to solve. म्हणजे एखादा फंक्शन आपल्याला एक्झाम्पलमध्ये फंक्शन वगैरे अशा पद्धतीने ज्यात प्रॉडक्ट क्वेश्चन्स पॉवर्स अशा टर्म्स इन्व्हॉल्व्स असतील तर ते आपल्याला सॉल्व करण्यासाठी खूप कॉम्प्लिकेटेड असतं. अशा वेळी आपण लॉगॅरिदम अप्लाय करतो त्या एक्सप्रेशनच्या दोन्ही साईडना, जेणेकरून ते एक्सप्रेशन इझी फॉर्मला येऊन आपल्याला सॉल्व करायला इझी होईल. ओके, सो पुढे बघा, व्हेन दी फंक्शन आर ऑफ दी फॉर्म y is equal to f of x raised to g of x, then it is recommended to apply logarithm on both sides of the function. म्हणजे तुम्हाला एक्सप्रेशन दिलं असेल y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स, म्हणजेच फंक्शन रेस टू फंक्शन अशा फॉर्ममध्ये जेव्हा तुम्हाला एक्सप्रेशन दिलेलं असेल, फंक्शन दिलेलं असेल, तेव्हा त्या एक्सप्रेशनवर लॉग अप्लाय करायचा दोन्ही साईडला. सो बघा काय इम्प्लाइज करतं, लॉग वाय इज इक्वल टू, आपण लॉग अप्लाय करतो आहे ह्या एक्सप्रेशनच्या दोन्ही साईडला. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स. आणि जेव्हा आपण असा लॉग अप्लाय करतो तेव्हा ते होतं इथे लॉग वाय इज इक्वल टू जो पॉवरला जी ऑफ एक्स आहे तो पुढे इथे येतो मल्टिप्लिकेशनला जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, हा फॉर्म्युला आहे लॉग अप्लाय करण्याचा. लॉग ऑफ एम रेस टू एन असेल तर ते एन लॉग एम होतो. हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. लॉग ऑफ एम रेस टू एन असेल तर त्याचं फॉर्म्युला होतं एन लॉग एम. ओके, सो तेच अप्लाय करतो. सो आपल्याला इथे काय मिळणार, लॉग वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, सो दिस प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. अशा पद्धतीने आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो तेव्हा त्याला लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन म्हणतात. सो पुढे बघा, आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या आयडिया क्लिअर होतील. ओके, एक्झाम्पल बघा, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर क्यू इंटू क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. ओके, सो इथे बघा आपल्याला हे एक्सप्रेशन सॉल्व करायचं आहे. इथे बघा स्क्वेअर्स आलेत, स्क्वेअर रूट आलेत, त्यांचं क्यूब रूट आहे. सो अशा वेळी आपण इथे हे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी लॉग अप्लाय करणार आहे. सो टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स वी गेट काय मिळतं आहे बघा, आपल्याला लॉग अप्लाय करतो दोन्ही साईडला. सो लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ दिस होल एक्सप्रेशन. सो दोन्ही आपण एक्सप्रेशनला लॉग अप्लाय करतो. ओके, आता इथे बघा फक्त आपण थोडंसं सिम्प्लिफिकेशन काय करून घेतो आहे, हे जे ब्रॅकेटमध्ये इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आहेत तसेच, आणि ह्या टर्मच्या ऐवजी काय केलं आहे बघा, हे क्यूब रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर जे आहेत ते हे म्हणजे क्यूब रूट आहे, म्हणजे तो 1/3 पार्ट आहे, बरोबर ना. सो ते आपण कसं लिहिणार बघा, एक्स क्यूब प्लस 5 हा ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि हा 1/3 आहे. सो ते होणार आहे 2/3. सो तेच आपण इथे लिहिलं आहे एक्स क्यूब प्लस 5 रेज टू 2/3. ओके, इथे पण सिमिलर हे केलं आहे. इथे फक्त स्क्वेअर रूट आहे, सो ते होणार आहे 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू क्यूब आहे आणि त्याचा रेज टू 1/2. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. सो त्याचं होणार आहे 3/2. सो तेच इथे लिहिले हे 3/2 आणि इथे 2/3. ओके, सो नेक्स्ट बघा, लॉग अप्लाय केला आहे. सो आता बघा काय करावं लागेल, इथे लक्षात घ्या काय केलं आहे, जेव्हा लॉग ऑफ डिव्हिजन असतो तेव्हा आपण फॉर्म्युला अप्लाय करतो. लॉग एम अपॉन लॉग एन असेल तर लॉग एम मायनस लॉग एन. ओके, सो इथे बघा ह्या आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरसाठी लॉग अप्लाय करतो. सो लॉग ऑफ दिस न्यूमरेटर एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स क्यूब प्लस 5 रेज टू 2/3
minus log of this denominator, so minus log of 2x square plus 1 bracket raised to 3/2. ओके, नेक्स्ट बघा स्टेप काय केलं आहे, थोडंसं आपण इथे सिम्प्लिफिकेशन करणार आहोत. इथे आता बघा हे जे लॉग आहे हे इंटू फंक्शनवर अप्लाय केलेलं आहे. इथे मध्ये साइन मल्टिप्लिकेशनचं आहे आणि आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ एम एन असेल, एम इंटू एन असेल तर ते होतं लॉग एम प्लस लॉग एन. ओके, सो इथे आपल्याला बघा ह्याला एम म्हणा, ह्याला एन म्हणा. सो काय होणार आहे, लॉग एम म्हणजेच लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग एन म्हणजेच लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 5 रेज टू 2/3. ओके, आणि ही टर्म आहे तशीच मायनस लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 रेज टू 3/2. ओके, सो फायनल काय मिळते बघा, लॉग ऑफ वाय इज इक्वल टू, इथे लक्षात घ्या इथे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. सो मगासारखाच आपण फॉर्म्युला अप्लाय करतोय बघा. मगाशी मी सांगितलेला लॉग एम रेज टू एन असेल म्हणजे हाला पूर्ण टर्मला एम म्हणा आणि हा जो स्क्वेअर आहे त्याला एन म्हटलं तर काय होईल, ते लॉग ऑफ त्याच्या आधी लॉग एम एन रेज टू काय होतं, लॉग एन इंटू लॉग ऑफ एम. तसंच इथे होणार आहे 2 इंटू लॉग ऑफ दिस ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 3. ओके, सो तेच इथे गेले बघा 2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस इथे पण सेम फॉर्म्युला अप्लाय होणार. सो 2/3 इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 5 मायनस इथे पण सेम फॉर्म्युला अप्लाय होणार, लॉग एम रेज टू एन असेल तर एन इंटू लॉग एम होतो. सो तेच मायनस 3/2 इंटू लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1. ओके, आता हे थोडं सिम्प्लिफिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आले. सो आता आपण ते डिफरन्शिएट करणार आहोत. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट d/dx ऑफ लॉग वाय, याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आपण. सो d/dx ऑफ लॉग वाय इज इक्वल टू d/dx ऑफ दिस होल एक्सप्रेशन. ह्या एक्सप्रेशनवर आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. सो d/dx ऑफ 2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस 2/3 इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 5 मायनस 3/2 इंटू लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1. ओके, सो नेक्स्ट बघा काय करतो, इथे लक्षात घ्या लॉग ऑफ वाय. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू 1 लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. तसंच लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे 1/y आणि ह्या वायचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे dy/dx. ओके, सो dy/dx आहे तसंच ठेवलेलं आहे. नेक्स्ट बघा इथे काय होतं, हा जो 2 आहे तो आधी कॉन्स्टंट सोबत आपण बाहेर घेतला, फक्त ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आहे. डेरिव्हेटिव्ह इथे स्प्लिट करून घेणार आहोत. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो ह्या टर्मवर, या टर्मवर, ह्या टर्मवर सेपरेटली अप्लाय करून घेणार. सो 2 कॉन्स्टंट आहेत सो ते बाहेर काढले आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार ह्या लॉग टर्मवर. सो d/dx ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 प्लस 2/3 कॉन्स्टंट सो बाहेर काढून घेतले, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार d/dx ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 5. ओके, तसंच नेक्स्ट टर्म बघा 3/2 बाहेर काढले मायनस 3/2 इंटू d/dx ऑफ लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1. ओके, सो आता आपण ह्याच्यावर डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो. सो तर बघा पुढे काय होणार आहे, लॉगचं डेरिव्हेटिव्ह असतं लॉग एक्सचं 1/x. सो हे पूर्ण टर्मला जर आपण एक्स म्हटलं तर ह्याचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे 1/x म्हणजे 1/x स्क्वेअर प्लस 3. सो तेच इथे लिहिलं आहे बघा 2 अपॉन हे 2 मल्टिप्लिकेशनला आहेतच पुढे. सो 2/x स्क्वेअर प्लस 3 हे आहे तसे. ओके, आता आपण ह्या लॉग टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ह्या टर्मचं. सो d/dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3. ओके, नेक्स्ट बघा हे 2/3 आहेत तसेच ह्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे 1/x म्हणजेच 1/x क्यूब प्लस 5. ओके, आणि हे मल्टिप्लिकेशनला जे 2/3 आहे तसंच म्हणजे हे होणार आहे 2/3 इंटू एक्स क्यूब प्लस 5. ओके, सो तेच इथे आहे बघा 2/3 इंटू एक्स. आता हे झालं डेरिव्हेटिव्ह पण ह्या लॉग टर्मचं घेऊन. आता फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार आपण एक्स क्यूब प्लस 5चं, कारण त्यात एक्स व्हेरिएबल प्रेझेंट आहे. ओके, नेक्स्ट बघा मायनस 3/2 पुन्हा लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. सो 3/2 3/2 इंटू 2x स्क्वेअर प्लस 1. आता पूर्ण टर्म लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लॉग घेऊन झालं. आता फक्त आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार 2x स्क्वेअर प्लस 1. सो पुढे बघा सिम्प्लिफाय करून काय होतं आहे आपल्याला, इथे लक्षात घ्या काय करतो आहे आपण,
हा जो 1/y होता तो आपण राईट साईडला शिफ्ट करतोय, सो तो मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. सो dy/dx फक्त टर्म इथे उरेल. सो dy/dx इज इक्वल टू y इंटू आणि दिस होल एक्सप्रेशन 2/x² + 3 आणि ह्या x² + 3चा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतोय. सो 3 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 येणार. सो फक्त x²चा डेरिव्हेटिव्ह मिळेल ह्या 2x. सो ते 2x मिळालं, कॉन्स्टंट असल्यामुळे तो 0. ओके. नेक्स्ट बघा 2/3 इंटू x³ + 5 आणि ह्यातलं 5चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0. सो फक्त x³ डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल 3x². ओके. नेक्स्ट बघा मायनस ही टर्म आहे तशीच 2x² + 1 1चं कॉन्स्टंट असल्यामुळे 0. सो फक्त 2x² होईल डेरिव्हेटिव्ह 2 इंटू x² होईल 2x. सो हे फाईन मिळेल आपल्याला 2 इंटू d इज 4x. सो डेरिव्हेटिव्ह मिळेल आपलं 4x. ओके. सो तेच आता थोडं सिम्प्लिफिकेशन फक्त केलं आहे. बघा काय करतो आहे आपण इथे. बघा आपण इथे जो y दिसतो इथे ह्या एक्सप्रेशनला, त्या वायच्या ऐवजी आपण इथे जे आपलं फर्स्ट एक्सप्रेशन आहे वायचं x² + 3 ब्रॅकेट स्क्वेअरवालं, तर इथे फक्त आपण त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत, कारण आपल्याला एक्सप्रेशनमध्ये पूर्ण ते एक्समध्ये कन्वर्ट होण्यासाठी. ओके. सो वायची व्हॅल्यू आपण पुट केली आणि हे आपलं बघा सॉल्व केल्यावर 2 इंटू 2x इज 4x अपॉन इथे बघा आपण पुढे काय करतो आहे. इथे बघा फक्त वायची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. नेक्स्ट बघा 2 इंटू 2x इज 4x अपॉन x³ x² + 3 पाहिजे इथे, प्लस हे 3 3 कॅन्सल होऊन फक्त मिळेल हे 2 इंटू हे x². सो 2x² अपॉन x³ + 5 मायनस इथले 2 4ला डिवाइड केले. सो 2. सो 3 इंटू 2 इज 6 आणि हा x आहे तसा. सो 6x अपॉन 2x² + 1. ओके. हे झालं आपलं फायनल आन्सर सिम्प्लिफिकेशन झाल्यानंतरचं. नेक्स्ट आहे एक्झाम्पल आपलं y इज इक्वल टू e⁻x² इंटू tan x ब्रॅकेट raised to x/2 अपॉन 1 + x² raised to 3/2 इंटू cos³ x. ओके. सो इथे आपण पुन्हा लॉग अप्लाय करतोय. सो टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स वी गेट log y इज इक्वल टू लॉग ऑफ दिस होल एक्सप्रेशन. सो काय मिळते बघा आता इथे पुन्हा आपण डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरमध्ये आपला लॉग अप्लाय करतो. सो तो फॉर्म्युला अप्लाय करणार लॉग ऑफ न्यूमरेटर e⁻x² इंटू tan x ब्रॅकेट raised to x/2 मायनस लॉग m अपॉन n असेल तर तो होतो लॉग m मायनस लॉग n. सो तेच आपण इथे अप्लाय करतोय बघा लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सो पुढे बघा आपण सिम्प्लिफिकेशनमध्ये इथे आता e⁻x² आणि tan x हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि 2 फंक्शन्स आहेत. सो आपण तिथे लॉग अप्लाय करणार लॉग ऑफ mn असेल तर ते होतं लॉग m प्लस लॉग n. ओके. सो ते काय होणार बघा लॉग ऑफ e⁻x² प्लस लॉग ऑफ tan x ब्रॅकेट raised to x/2 मायनस इथे पुन्हा 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. सो तिथे आपण पुन्हा तेच फॉर्म्युला अप्लाय करतो लॉग m इंटू n असेल तर लॉग m प्लस n लॉग m प्लस लॉग n. सो लॉग ऑफ 1 + x² ब्रॅकेट raised to 3/2 प्लस लॉग ऑफ cos x ब्रॅकेट क्यू. ओके. आता इथे बघा लॉग ऑफ e⁻x² आहे. सो ते होणार आहे आपलं लॉग ऑफ m⁻n असेल तर ते होतं n इंटू लॉग ऑफ m. तर हा फॉर्म्युला अप्लाय इथे करतोय आपण. सो तो होणार आहे इथे बघा जो n आहे तो म्हणजे x² आहे. सो x² इंटू लॉग e असं होणार आहे, प्लस इथे पण सेम x/2 पुढे येतील. सो x/2 इंटू लॉग ऑफ tan x. ओके. मायनस सिमिलरली 3/2 समोर आले इंटू लॉग ऑफ 1 + x² मायनस लॉग m⁻n असेल तर n इंटू लॉग m होतो. सो मायनस 3 इंटू लॉग ऑफ cos x. ओके. नेक्स्ट बघा आपण काय करतोय. सो आपल्याला काय मिळतं आहे लॉग y इज इक्वल टू x² प्लस आता इथे बघा लॉग e 1 असतो. सो तो 1 होईल आणि इथे
एक्स स्क्वेअर राहील फक्त. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स बाय टू इंटू लॉग ऑफ टॅन एक्स मायनस 3/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. ओके. सो नेक्स्ट बघा, आता आहे आपलं मिळालेलं लॉगचं एक्सप्रेशन. सो आता आपण ते डिफरन्शिएट करणार आहोत. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट लॉग ऑफ डी बाय डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दॅट होल एक्सप्रेशन. हे एक्सप्रेशन बघा, जे आपल्या वरती एक्सप्रेशन मिळालं त्याच्यावर फक्त आता आपण डिफरन्शिएट ऑपरेट करतो. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स बाय टू इंटू लॉग ऑफ टॅन एक्स मायनस 3/2 इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 3 इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. ओके. सो आता आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. सो लॉग वायचं पुन्हा होणार आहे 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके. लॉग वायचं होणार आहे 1/y आणि नुसतं वायचं होणार आहे डी वाय बाय डी एक्स. ओके. सो आणि आता नेक्स्ट बघा, इथे जे आपण डेरिव्हेटिव्ह आहे ते पूर्ण ह्या टर्मवर सेपरेट आउट करणार आहोत. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय टू, हे एक्स बाय टू बाहेर घेणार आहोत आपण आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत. इथे आपल्याला एक्स बाय टू बाहेर घेतो आहे म्हणजे इथे आपण यू व्ही रूल अप्लाय करणार आहोत. सो आपला यू व्ही रूल आहे बघा, डी बाय डी एक्स ऑफ यू व्ही असेल तर काय होतं ते डी यू बाय डी यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. ओके. सो इथला आपला यू आहे हा एक्स बाय टू आणि व्ही आहे लॉग ऑफ टॅन एक्स. सो आपलं डेरिव्हेटिव्ह होणार आहे यू म्हणजे एक्स बाय टू इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स बाय टू. इथे आपण हा यू व्ही रूल अप्लाय केला ह्या ह्याच्यावर. ओके. सो हे बघा, हे आपल्याला मिळालं एक्सप्रेशन मायनस इथे बघा 3/2 कॉन्स्टंट आहेत सो ते बाहेर काढून घेतले आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरवर मायनस इथे बघा 3 कॉमन कॉन्स्टंट आहेत सो बाहेर काढले डेरिव्हेटिव्हच्या आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय केले फक्त लॉग ऑफ कॉस एक्सवर. आता आपण बघूया पुढचं नेक्स्ट बघूया. 2x एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 2x. ओके. एक्स बाय टू आहेत तसेच लॉग ऑफ टॅन एक्सचं होणार आहे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x होतो. सो लॉग ऑफ टॅन एक्स होणार आहे 1/tan x. ओके. आणि आता डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण टॅन एक्सवर. सो आपल्याला मिळणार डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स. ओके. प्लस हे लॉग ऑफ टॅन एक्स आहेत तसेच आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचं ह्या एक्स बाय टूवर. त्यातला 1/2 कॉन्स्टंट आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मिळणार. सो फक्त आपल्याला 1/2 मिळणार. ओके. मायनस बघा 3/2 कॉन्स्टंट आहे तसेच आणि फक्त डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरवर. सो ते होणार आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर कारण लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. ओके. सो लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअरचं मिळणार आहे 3/2 इंटू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके. आणि आता आपण डेरिव्हेटिव्ह फक्त अप्लाय करणार ह्या 1 प्लस एक्स स्क्वेअरवर. सो डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट बघा मायनस 3 कॉन्स्टंट आहेत सो ते तसंच राहतील आणि लॉग ऑफ कॉस एक्सचं मिळेल आपल्याला 1/cos x. तर तेच मिळणार आहे 3/cos x इंटू डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आता फक्त कॉस एक्सवर. आत्ता आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं लॉगचं, आता फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार कॉस एक्स कारण इथे एक्स व्हेरिएबल प्रेझेंट आहे. ओके. नेक्स्ट बघा काय करतो 2x आहेत तसेच एक्स बाय टू आहेत तसेच 1/tan x म्हणजे कॉट एक्स लिहून घेतला आहे आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक्स स्क्वेअर एक्स. ओके. प्लस 1/2 कॉन्स्टंट आहेतच आणि लॉग ऑफ टॅन एक्स. ओके. मायनस 3/2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू ह्या 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह बघा 1चं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असल्यामुळे 0 फक्त एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 2x मायनस 3/cos x इंटू कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आपल्याला मायनस साईन एक्स. तेच लिहिलेलं आहे. सो नेक्स्ट एक बघा 2x प्लस एक्स बाय टू इंटू कॉट एक्स म्हणजेच आपण लिहू शकतो कॉस एक्स अपॉन साईन एक्स. ओके. आणि सेक्स स्क्वेअर एक्स लिहू शकतो आपण 1/cos स्क्वेअर एक्स. सेक थेटा म्हणजेच 1/cos थेटा होतं आणि कॉटचं मिळतं आपल्याला कॉस थेटा अपॉन साईन थेटा. त्याच फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. कॉट एक्स म्हणजे कॉस एक्स अपॉन साईन एक्स आणि सेक्स स्क्वेअरचं मिळणार आहे 1/cos स्क्वेअर एक्स. ओके. हे पण सिम्प्लिफिकेशन केलं कारण हे कॉस एक्स आणि इथला कॉस एक्स कॅन्सल आउट होतील. 1/2 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स आहे तसेच मायनस हे 2 कॅन्सल होऊन फक्त मिळेल हे 3x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस
इथे बघा साईन अपॉन कॉस, हे मायनस मायनस प्लस होणार आहे, सो इथलं साईन प्लस झालं आणि 3 इंटू साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन एक्स झालं. ओके, सो पुढे बघा आपल्याला काय मिळतं, डी वाय बाय डी एक्स. त्यातला वाय जो लेफ्ट साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये होता पण तो डिनॉमिनेटरला होता, तो राईट साईडला जाताना आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, सो तो वाय इंटू हे पूर्ण एक्सप्रेशन, सो 2x प्लस एक्स अपॉन, इथे बघा कॉस एक्स आणि इथला कॉस एक कमी होईल, कॉस स्क्वेअर आहे तो आपण कॉस एक्स इंटू कॉस एक्स असं लिहू शकतो. सो तिथला वरचा कॉस एक्स आणि डिनॉमिनेटरचा कॉस एक्स कॅन्सल होऊन फक्त आपल्याला एक कॉस एक्स मिळेल आणि डिनॉमिनेटरचा साईन एक्स मिळेल. सो तो काय होईल, फक्त एक्स अपॉन 2 इंटू साईन एक्स इंटू कॉस एक्स. ओके, प्लस 1/2 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स मायनस 3x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3 टॅन एक्स. ओके, सो नेक्स्ट बघा डी वाय बाय डी एक्स इक्वल टू ई रेज टू एक्स स्क्वेअर, जे आपण वायची व्हॅल्यू एक्सप्रेशनमध्ये होती फर्स्ट, ती फक्त आपण इथे सबस्टिट्यूट केलेली आहे, ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन एक्स रेज टू एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर रेज टू 3/2 इंटू कॉस क्यूब एक्स. फक्त ती वायची व्हॅल्यू टाकली आहे आणि इथे काय केलं आहे बघा, 2x प्लस इथे बघा एक्स आहेत तसेच ए आणि इथे साईन एक्स इंटू कॉस एक्स. इथे लक्षात घ्या काय करतो आहे आपण, इथे जे तुम्हाला डिनॉमिनेटरला दिसतं आहे 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा असेल तर त्याचं हे आन्सर असतं साईन 2 थिटाचा तो फॉर्म्युला असतो, साईन 2 थिटा इज इक्वल टू 2 साईन थिटा इंटू कॉस थिटा. सो आपल्याला इथे काय मिळतं आहे 2 साईन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे आपल्याला मिळणार आहे साईन 2x. ओके, सो तेच काय मिळणार आहे एक्सप्रेशन आपल्याला x/2 इंटू एक्स अपॉन साईन 2 थिटा म्हणजे साईन 2x असा तो आपल्याला मिळणार आहे. आणि 1 अपॉन साईन म्हणजे कोसेक असतो, 1 अपॉन साईन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. सो हे जर होणार आहे हे 1 आहे, 1 अपॉन साईन 2x, सो ते होणार आहे x इंटू कोसेक 2x. ओके, कारण आपला फॉर्म्युला असतो बघा 1 अपॉन साईन थिटा असेल तर त्याचा आन्सर असतो कोसेक थिटा. इथे फक्त थिटाच्या ऐवजी आपला 2x आहे, सो तो आपल्याला मिळणार आहे कोसेक 2x. सो आपल्याला मिळेल बघा x इंटू कोसेक 2x. ओके, प्लस 1/2 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स मायनस 3x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 3 टॅन एक्स. ओके, इथे आपलं झालं आहे एक्झाम्पल कंप्लीट. नेक्स्ट बघू, नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू एक्स प्लस 1 रेज टू 3/2 इंटू 2x प्लस 3 रेज टू 5/2 इंटू 3x प्लस 4 रेज टू 2/2. इथे आपण लॉग अप्लाय करतो आहे, सो टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स वी गेट लॉग y इज इक्वल टू अँड लॉग घेतो या एक्सप्रेशनवर, सो लॉग ऑफ दिस होल एक्सप्रेशन. नेक्स्ट आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत, लॉग mn असेल तर ते मिळतं आपल्याला लॉग m प्लस लॉग n. सिमिलर वेमध्ये इथे आपण लॉग अप्लाय करणार हा फॉर्म्युला, सो मिळणार आहे लॉग ऑफ एक्स प्लस 1 रेज टू 3/2 प्लस लॉग ऑफ 2x प्लस 3 रेज टू 5/2 प्लस लॉग ऑफ 3x प्लस 4 रेज टू 2/3. ओके, अजून एक फॉर्म्युला आहे बघा, लॉग ऑफ m रेज टू n असेल तर तो होतो n इंटू लॉग ऑफ m. सो इथे आपण बघा 3/2 इंटू लॉग ऑफ x प्लस 1, इथला n म्हणजे 3/2 आहे, m म्हणजे x प्लस 1 आहे. सिमिलरली प्लस 5/2 इंटू लॉग ऑफ 2x प्लस 3 प्लस 2/3 इंटू लॉग ऑफ 3x प्लस 4. आता आपण डिफरन्शिएट करणार, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इन ऑफ लॉग ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ दिस होल एक्सप्रेशन. ओके, आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतो आहे बघा, लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके, नेक्स्ट बघा, आपण काय करतो 3/2 इंटू इथे चुकून 2x प्लस 1 झालं, इथली एक टर्म बदलली गेली आहे 3x प्लस 2ची, सो ती फक्त बघा आपण x प्लस 1साठी करतो, हे 2 कॅन्सल आहे, इथे 3x प्लस 2 नाही आहे, इथे टर्म 2x प्लस 3 आहे, सो डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3 होणार आहे. सो ते होणार आहे बघा इथे x प्लस 1 आहे, सो ते इथे मी तुम्हाला दाखवते करून काय होणार आहे ते, डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस 1 ॲक्च्युली आहे लॉग ऑफ एक्स प्लस 1,
सो ते लॉग ऑफ एक्स प्लस वनचं होणार आहे 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस वनचं होईल लॉग ऑफ 1/x+1 आणि ह्या एक्स प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटू 1 होईल. इथे नेक्स्ट बघा प्लस 5/2 इंटू लॉग ऑफ 2x+3 आहे. सो त्याचा डेरिव्हेटिव्ह होईल 1/2x+3 आणि इंटू ह्या 2x+3चं डेरिव्हेटिव्ह होईल 3 कॉन्स्टंट असल्यामुळे 0. सो 2x फक्त डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 2. ओके, सो ते बघा इथे आपल्याला काय मिळतं नेक्स्ट स्टेपला 3/2 इंटू 2x+1 इंटू 1 मिळणार आहे. ओके, सो फक्त आपल्याला मिळेल 3/2 इंटू x+1 कारण ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर आपल्याला ते वेळ मिळणार आहे. सो एवढीच टर्म मिळणार आहे. नेक्स्ट 5/2 इंटू 2x+3 सो ते लॉग घेतलं लॉगचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार 5/2 इंटू 2x+3 आणि ह्या 2x+3चं आपल्याला नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह मिळालेलं 2. ओके, आता हा 2 आणि हा 2 कॅन्सल होऊन फक्त मिळेल 5/2x+3. ओके, नेक्स्ट बघा आणि इथे मिळेल 3/2 इंटू x+1 आणि इथल्या ह्याच्यात फॉर्म्युल्यात बघा 2/3 इंटू लॉग ऑफ. सो 2/3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतल्यामुळे डेरिव्हेटिव्ह फक्त याच्यावर अप्लाय झालं आहे. सो लॉग ऑफ 3x+4 होणार आहे 2/3 इंटू या 3x+4चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग ऑफ 3x+4चं डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 1/3x+4. सो तो मिळणार आहे 2/3 इंटू 3x+4 इंटू डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण ह्या 3x+4वर. सो त्याचं डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला मिळेल 3. 3x डेरिव्हेटिव्ह फक्त आपल्याला 3 मिळेल. 4 कॉन्स्टंट असल्यामुळे 0 मिळेल. ओके, सो आता हे 3 कॅन्सल होऊन फक्त आपल्याला फायनल काय मिळणार आहे टर्म बघा इथे 3/2 इंटू x+1. ओके, आणि नेक्स्ट मिळणार आहे टर्म आपल्याला ही 5/2x+3 आणि नेक्स्ट मिळणार आहे थर्ड प्लस 2/3 इंटू 2/3x+4. ओके, आणि नेक्स्ट स्टेपला आपण ह्या वायची फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत आणि हे ब्रॅकेटमध्ये सिम्प्लिफाय करून लिहिणार आहोत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा लेट y इज इक्वल टू sin x रेज टू tan x मायनस x रेज टू log x. ओके, सो आता इथे बघा sin x रेज टू tan x आणि मायनस x रेज टू log x. ओके, इथे दोन फंक्शन आहेत जे f(x) रेज टू g(x)च्या फॉर्मॅटमध्ये आहे. याचं कॉम्बिनेशन आहे. सो आपण ही फंक्शन्स आधी सेपरेटली सॉल्व करून घेणार आहोत. सो आपण फर्स्ट फंक्शन जे आहे sin x रेज टू tan x ला त्याला आपण u म्हणणार आहोत आणि जे नेक्स्ट फंक्शन आहे x रेज टू log x त्याला आपण v म्हणणार आहोत. सो आपल्याला काय मिळते बघा y इज इक्वल टू u मायनस v. ह्याला आपण u म्हणालो आहे आणि ह्याला v मिळालं. सो आपल्याला मिळणार आहे u मायनस v वेअर u अँड v आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ x. ओके, सो काय मिळेल बघा डेरिव्हेटिव्ह अप्लाय केल्यावर dy/dx इज इक्वल टू du/dx मायनस dv/dx. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डेरिव्हेटिव्ह dy/dx. सो आपल्याला ह्याच्या दोन्ही ह्याच्यावर अप्लाय करणार आहोत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. सो वी गेट du/dx मायनस dv/dx. ओके, सो आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड आउट करायची ह्या dv/dxच्या आणि dv/dxच्या. सो आपला फर्स्ट बघा u काय आहे आपला sin x रेज टू tan x. ओके, टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स वी गेट log ऑफ u इज इक्वल टू लॉग ऑपरेट करणार आहोत या टर्मवर. सो लॉग ऑफ sin x रेज टू tan x. सो आपल्याला काय मिळतं आहे बघा लॉग u लॉग ऑफ m रेज टू n असेल तर ते n इंटू लॉग m होतं. तसंच लॉग ऑफ u इज इक्वल टू tan x इंटू लॉग ऑफ sin x कारण पॉवरमध्ये आता tan x आहे. ओके, आता आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. वी गेट d/dx ऑफ log u इज इक्वल टू d/dx ऑफ दिस होल टर्म tan x इंटू लॉग ऑफ sin x. ओके, आता लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे 1/u आणि ह्या यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज du/dx. ओके, इज इक्वल टू आता इथे बघा v रूल आहे. सो आपल्याला u इंटू v रूल अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्हचा. सो तो असतो u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u आहे आपला tan x आणि v आहे लॉग ऑफ sin x. सो आपल्याला मिळणार आहे tan x इंटू d/dx ऑफ लॉग ऑफ sin x प्लस लॉग ऑफ sin x दॅट इज v इंटू d/dx ऑफ tan x. ओके,
सो इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करतोय बघा. tan x इंटू लॉग ऑफ साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 1/sin x आणि sin एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे आपल्याला आता पुढे जाऊन cos x. ओके, सिमिलर वेमध्ये लॉग ऑफ साइन एक्स आहे तसेच आणि tan एक्सचं डेरिव्हेटिव्ह sec² x. ओके, नेक्स्ट बघा, इथे जो 1/u आहे तो राईट साईडला शिफ्ट केल्यावर तो मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. सो तो मिळेल आपल्याला u इंटू दिस ब्रॅकेट tan x इंटू, इथे बघा आपण काय करतोय, इथे जे d/dx ऑफ साइन एक्स होतं त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला cos x मिळालं आहे. सो ते मिळणार आहे टर्म बघा tan x इंटू 1/sin x इंटू cos x. ओके, इथे टर्म बघा tan x इंटू 1/sin x आणि याचं sin xचं डेरिव्हेटिव्ह लावलेलं cos x. सो तेच लिहिलं आहे आपण इथे u इंटू ब्रॅकेट tan x इंटू 1/sin x इंटू cos x प्लस sec² x इंटू लॉग ऑफ साइन एक्स. ओके, नेक्स्ट बघा du/dx इज इक्वल टू, आता इथे बघा आपण काय करतो, यूची जी सबस्टिट्यूशन करणार, यूची व्हॅल्यू होती ती फक्त आपण सबस्टिट्यूट करू आणि बाकीचं एक्सप्रेशन आहे तसंच लिहितोय. फक्त cos x अपॉन साइन एक्सच्या ऐवजी आपण cot x लिहिणार, कारण cos थीटा अपॉन साइन थीटा म्हणजे cot थीटा होतो ते, प्लस sec² x इंटू लॉग ऑफ साइन एक्स. ओके, सो आपल्याला फायनल काय मिळतं, du/dxची व्हॅल्यू sin x रेज टू tan x इंटू ब्रॅकेट, आता इथे बघा काय होतं आहे, tan x इंटू cos x, इथे बघा tan x इंटू cot x आहे. सो ते आपल्याला 1 मिळणार आहे कारण ते रेसिप्रोकल टर्म्समध्ये आहे, म्हणजेच tan x म्हणजे sin x अपॉन cos x. ओके, आणि cot x म्हणजे आहे cos x अपॉन sin x. सो हे जे कॅन्सल आउट झाले एकमेकांना आपल्याला फक्त 1 मिळेल. सो ते आपण ब्रॅकेटमध्ये 1 प्लस sec² x इंटू लॉग ऑफ साइन एक्स आहे तसेच. सो ही आपल्याला du/dxची व्हॅल्यू मिळाली. आता आपण नेक्स्ट करणार आहोत dv/dxची व्हॅल्यू. सो आपला v आहे x रेज टू लॉग x. ओके, सो टेकिंग लॉग्स ऑन बोथ साइड्स वी गेट log v इज इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू लॉग x. ओके, सो लॉग ऑफ v इथे बघा x रेज टू लॉग x आहे. सो इथे आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत लॉग ऑफ m रेज टू n. सो जो पॉवरला असते टर्म ती पुढे येते मल्टिप्लिकेशनला. सो ह्या लॉग एक्स जो पॉवरला आहे तो पुढे आला मल्टिप्लिकेशनला लॉग एक्स इंटू हे लॉग एक्स आहेत तसे. सो लॉग एक्स, सो लॉग एक्स इंटू लॉग एक्स दॅट इज लॉग एक्स स्क्वेअर होईल इथे. सो लॉग व्ही इज इक्वल टू लॉग एक्स स्क्वेअर मिळेल. आता आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वी गेट d/dx ऑफ लॉग व्ही इज इक्वल टू d/dx ऑफ दिस लॉग एक्स स्क्वेअर. लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1/v इंटू dv/dx इज इक्वल टू, इथे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आहोत आपण लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथे आपण लॉग एक्सला ॲज ए एक्स कन्सिडर करणार म्हणजे एक्स स्क्वेअर विथ एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला. सो 2 इंटू एक्स होईल म्हणजेच 2 इंटू लॉग एक्स टर्म येईल आणि डेरिव्हेटिव्ह आपण आता अप्लाय करणार आहोत ह्या लॉग एक्सचं. सो d/dx ऑफ लॉग एक्स ते काय मिळतं आहे बघा, हा जो v इथे लेफ्ट साईडला आहे तो राईट साईडला जाऊन मल्टिप्लिकेशनला मिळणार आहे. सो v इंटू ब्रॅकेट 2 इंटू लॉग एक्स आणि ह्या लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळणार आहे 1/x होते 1/x इथे आहे तसेच. आता ह्या व्हीच्या ऐवजी आपण ती जी व्हॅल्यू होती सबस्टिट्यूट के लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू लॉग एक्स, ती व्हीची व्हॅल्यू फक्त आपण सबस्टिट्यूट केलेली आहे, ती मिळालेली आहे आपल्याला बघा एक्स इंटू लॉग एक्स. ओके, सो ती एक्स रेज टू लॉग एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथे बघा, व्हीची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू व्हीची आहे आणि ही 2 इंटू लॉग एक्स अपॉन एक्स आहेत तसेच. आता आपल्याला dv/dx मिळाला आहे आणि du/dx सुद्धा मिळाला आहे. सो आपलं जर पहिलं एक्सप्रेशन होतं dy/dx इज इक्वल टू du/dx मायनस dv/dx, इथे फक्त आपण त्या दोन्ही एक्सप्रेशनच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. सो पुढे काय मिळणार आहे बघा, dy/dx इज इक्वल टू ही du/dxची व्हॅल्यू आणि ही मायनस आहे ती पुढची dv/dxची व्हॅल्यू, ते आपण फक्त सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत व्हॅल्यू. ओके, इथे आपलं एक्झाम्पल संपलं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे आपला बघा, आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन बघायचे पण त्याआधी आपण एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय असतं ते बघूया. सो ॲन एक्सप्लिसिट फंक्शन
is a function that is represented in terms of independent variable. ओके, एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे बघा काय असतं, असं फंक्शन आहे जे आपण रिप्रेझेंट करतो इन टर्म्स ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल बघा y इज इक्वल टू 4x-7. इथे y हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि ते डिपेंड कोणावर आहे तर ते इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्सवर डिपेंड आहे. कसं ते बघा, जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू तेव्हा आपल्याला वायचं हे आन्सर फायनल मिळणार आहे. जेव्हा आपण एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू तेव्हा ह्या एक्सप्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. सो वाय हे डिपेंड आहे एक्सवर. सो वाय हे डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि एक्स हे इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट बघा आपला काय आहे आता, इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे बघा, अन इम्प्लिसिट फंक्शन इज अ फंक्शन रिटन इन टर्म्स ऑफ बोथ डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल्स. इम्प्लिसिट फंक्शन असतं ते आपण डिपेंडंट व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबल दोन्ही व्हेरिएबल्सच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजेच बघा y - 3x² + 2x + 5, इथे डिपेंडंट इंडिपेंडंट हे दोन्हीचं आपण यूज करणार आहोत. ह्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणणार आहोत. ओके, इथे बघा इथे y हे डिपेंडंट होतं एक्सच्या व्हॅल्यूवर. ओके, आणि असं फंक्शन आपण लिहू शकलो जे डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल दोन्ही याच्यात असतं तेव्हा त्याला इम्प्लिसिट फंक्शन म्हणतात. ओके, सो नेक्स्ट डेफिनेशन ॲक्च्युअल बघूया काय आहे. व्हेन इन अ फंक्शन द डिपेंडंट व्हेरिएबल इज नॉट एक्सप्लिसिटली आयसोलेटेड ऑन आयदर साइड ऑफ द इक्वेशन देन द फंक्शन बिकम्स अन इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे असं फंक्शन जिथे डिपेंडंट व्हेरिएबल आयसोलेट केलेलं नसतं, एक्सप्लिसिट केलेलं नसतं, त्या फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन ओके म्हणतात. ओके, आता डेरिव्हेटिव्ज ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायचे त्यासंबंधी थोडे रूल्स आहेत ते बघूया आपण. फर्स्ट रूल आहे डिफरन्शिएट बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, जे काही आपलं एक्सप्रेशन असेल इम्प्लिसिट फंक्शनचं त्याला आपण दोन्ही साईडला डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबलने. ओके, दॅट इज इंडिपेंडंट व्हेरिएबल. आणि ट्रीटिंग वाय ॲज ए डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. आणि जे काही वाय व्हेरिएबल असेल त्याला पण आपण एक्स ह्या फंक्शनला डिफरन्शिएट करणार, सो तो डिफरन्शिएबल ऑफ एक्स आहे असं म्हणणार आहोत. जे आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह घेऊ वायचं तेव्हा आपण ॲज ए ते ट्रीट करणार आहोत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, नेक्स्ट बघा काय आहे, collect the terms containing dy by dx on one side of the equation and solve for dy by dx. आता आपण जेव्हा इम्प्लिसिट फंक्शनमध्ये y हे एक्सप्रेशन डिफरन्शिएट करू तेव्हा आपल्याला टर्म्स dy by dx मिळतील, त्या आपण एक साईडला कलेक्ट करणार आहोत आणि dy by dx याच्यासाठी सॉल्व करणार आहोत ते एक्सप्रेशन. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, फाइंड dy by dx. ओके, dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपलं फर्स्ट एक्झाम्पल बघूया. x⁵ प्लस x × y³ प्लस x² प्लस y⁴ इज इक्वल टू 4. ओके, हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. बघा इथे y हा एक्सप्लिसिट केलेला नाही आहे, आयसोलेट केलेला नाही आहे एका साईडला. ओके, सो इथे आपण डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो आता इथे आपल्याला y पण ट्रीट करायचं आहे ॲज अ डिफरन्शिएट फंक्शन ऑफ एक्स. ओके, सो डिफरन्शिएट करणार आहोत आपण d/dx ऑफ दिस होल एक्सप्रेशन. ओके, बोथ साईड्सला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार. सो d/dx ऑफ x⁵ प्लस d/dx ऑफ x × y³ प्लस d/dx ऑफ x² प्लस d/dx ऑफ y⁴ इज इक्वल टू d/dx ऑफ 4. ओके, आता इथे काय करतोय बघा, x⁵चं डेरिव्हेटिव्ह x⁴ फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. सो n × x⁻⁻1 दॅट इज 5 × x⁴ प्लस इथे आपण v रूल अप्लाय करणार आहोत कारण आपण y ॲज ए ट्रीट करणार डिफरन्शियल फंक्शन ऑफ एक्स. सो v रूल आहे आपल्या डेरिव्हेटिव्हसाठीचा u × d/dx ऑफ v प्लस v × d/dx ऑफ एक्स दॅट इज x × d/dx ऑफ y³ प्लस y³ × d/dx ऑफ एक्स. इथे आपण v रूल अप्लाय केला आहे. प्लस इथे बघा आपण काय करणार, x² प्लस y आहे. अगेन आपण v रूल अप्लाय करणार आहोत. सो u × d/dx ऑफ v
प्लस व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. तसंच आपण इथे यू म्हणजे आहे आपला एक्स स्क्वेअर आणि व्ही आहे आपला वाय, म्हणजेच होणार आहे बघा प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ बी दॅट इज वाय प्लस वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. नेक्स्ट इथे वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. आपलं नेक्स्ट आहे डी बाय डी एक्स ऑफ वाय रेस टू 4. सो आपल्याला इथे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत, दॅट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन असेल तर त्याचा आन्सर मिळतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 दॅट इज वाय रेस टू 4 म्हणजेच मिळणार आहे वाय रेस टू 4चं मिळणार आहे 4 इंटू वाय क्यूब. ओके, हे आपण झालं डेरिव्हेटिव्ह वाय रेस टू 4चं. आता आपण फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार ह्या वायचं. ओके, सो ते मिळणार आहे आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ वाय आणि ह्या कॉन्स्टंट असल्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळालं राईट साईडला. नेक्स्ट बघा 5 इंटू एक्स रेस टू 4 प्लस एक्स इंटू वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह होणार आपण विथ रिस्पेक्ट टू एक्सच घेतो आहे. सो आपण तो एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय करणार. सो तो मिळेल आपल्याला 3 इंटू वाय स्क्वेअर आणि ह्या फक्त वायचं डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे आपल्याला डी वाय बाय डी एक्स. ओके, कारण हे आपण फक्त वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आत्ता घेतलं आहे. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे डी वाय बाय डी एक्स, हे वायचं डेरिव्हेटिव्ह प्लस वाय क्यूब आहेत तसेच डी बाय डी एक्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 मिळणार. ओके, प्लस एक्स स्क्वेअर इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मिळालं 2x प्लस 4y क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. ओके, ही सगळी आपले डेरिव्हेटिव्ह घेऊन चालेत. नेक्स्ट बघूया आपण काय केलं आहे. एक्स स्क्वेअर आपल्याला आता डी वाय बाय डी एक्सच्या टर्म कलेक्ट करायच्या आहेत वन साईडला. सो आपण तिथल्या कलेक्ट करतो आहे बघा. इथे डी वाय बाय डी एक्स आहे, इथे डी वाय बाय इथे डी वाय बाय डी एक्स आहे. सो ते आपण एक साईडला शिफ्ट करून घेणार आहोत आणि जे कॉन्स्टंट बाकीच्या टर्म उरलेल्या आहेत ज्या डी वाय बाय डी एक्स नाही आहेत ते आपण राईट साईडला शिफ्ट करणार आहोत. सो इथे बघा आपल्याला काय मिळतं एक्स स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस हे जे आहेत ते 3xy स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस 4y क्यूब इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके, आणि राईट साईडला काय काय मिळतं आपल्याला टर्म बघा. हे 5 इंटू एक्स रेस टू 4 आहेत ते राईट साईडला शिफ्ट झाल्यावर मिळणार आहेत -5 इंटू एक्स रेस टू 4 मायनस ही जी टर्म आहे 2xy ती आपल्याला मिळणार आहे राईट साईडला शिफ्ट झाल्यावर -2xy मायनस हे वाय क्यूब. ओके, आता आपण इथे डी वाय बाय डी एक्सच्या टर्म कलेक्ट केल्या आहेत. आता इथे डी वाय बाय डी एक्स ही टर्म प्रत्यक्षात कॉमन आहे. सो आपण ती बाहेर घेतली कॉमन आणि ब्रॅकेटमध्ये उरलेल्या टर्म्स लिहिल्या दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 3xy स्क्वेअर प्लस वाय क्यूब. ओके, आणि कॉमन घेतल्या डी वाय बाय डी एक्स टर्म इज इक्वल टू या सगळ्यात मायनस साईन कॉमन आहे. सो ते मायनस साईन बाहेर घेतलं. सो ब्रॅकेटमधल्या सगळ्या टर्म्स प्लसमध्ये जातील. सो 5x स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय क्यूब. ओके, सो तेच इथे एक्सप्रेशन केलेलं आहे. आता आपण हे जे डी वाय बाय डी एक्स आहे ते फक्त आपण एका साईडला ठेवणार आहोत आणि जे बाकीचं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये ते आपण शिफ्ट करणार राईट साईडला. ते आपण राईट साईडला शिफ्ट केल्यावर ते डिनॉमिनेटरला जाणार आहे. सो टर्म काय मिळेल बघा मायनस इंटू ब्रॅकेट हे जे 5x रेस टू 4 प्लस 2xy प्लस वाय क्यूब आहे ते अपॉन डिनॉमिनेटरला ही टर्म येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 3xy स्क्वेअर प्लस 4y क्यूब. याच्यावरून आपल्याला मिळालं आहे डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट बघा काय आहे एक्झाम्पल वाय क्यूब प्लस कॉस एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस साईन एक्स प्लस वाय. ओके, सो डिफरन्शिएट करून विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स ऑफ वाय क्यूब प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स वाय प्लस डी बाय डी इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस डी बाय डी एक्स ऑफ साईन एक्स प्लस वाय. आता वाय क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत विथ रिस्पेक्ट टू एक्स. ते आपल्याला मिळणार आहे 3y स्क्वेअर आणि ह्या वायचं फक्त डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत डी वाय बाय डी एक्स. ओके, मायनस काय ते कारण कॉस एक्स वाय कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स होतो. आपला एक्स म्हणजे एक्स वाय आहे. सो मायनस साईन एक्स वाय. ओके, इंटू ह्या एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावं लागणार आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x होईल मायनस साईन एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह होईल मायनस कॉस एक्स प्लस वाय. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस होतं. सो ते कॉस एक्स प्लस वाय आणि आपण डेरिव्हेटिव्ह नेक्स्ट घेणार आहोत डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस वायचं. आता नेक्स्ट स्टेला बघा 3y स्क्वेअर
आणि ह्या dy बाय dx मायनस साईन एक्स वाय. इथे आपण यू व्ही रूल अप्लाय करणार आहोत. सो एक्स इंटू dy बाय dx प्लस वाय इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मिळणार आहे इज इक्वल टू 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मिळेल आणि ह्या वायचं मिळेल प्लस dy बाय dx. ओके, सो मिळणार आहे 3y² इंटू dy बाय dx. इथे आपण सगळ्या dy बाय dxच्या टर्म एक्स साईडला शिफ्ट करणार आहोत, पण त्याआधी हे फक्त सिम्प्लिफिकेशन करून घेणार. ह्याने ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेणार. सो मिळणार आहे आपल्याला एक्स इंटू साईन एक्स वाय इंटू dy बाय dx हे आणि ह्या वायला मल्टिप्लाय करणार. सो मायनस वाय इंटू साईन एक्स वाय विच इज इक्वल टू 2x मायनस कॉस ऑफ एक्स प्लस वाय. आता ह्या टर्मला आपण मल्टिप्लाय करणार आहोत ब्रॅकेटमधल्या. दॅट इज कॉस एक्स प्लस वायने 1ला मल्टिप्लाय करणार आणि कॉस एक्स प्लस वायने ह्या dy बाय dxला मल्टिप्लाय करणार आहोत. ओके, सो हे मायनस प्लस मायनस झाले. नेक्स्ट साईडला बघा काय आहे 3y² इंटू dy बाय dx मायनस एक्स इंटू साईन एक्स वाय इंटू dy बाय dx प्लस ही जी टर्म होती इथे मायनसवाली ती dy बाय dx आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करणार, कारण आपण dy बाय dx कलेक्ट करतो आहे. त्यामुळे इथे ती मायनस होती, सो लेफ्ट साईडला आल्यावर ती प्लस होणार. सो प्लस कॉस एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इज इक्वल टू 2x. ही जी टर्म होती मायनस एक्स इंटू साईन एक्स वाय मायनस वाय इंटू साईन एक्स वाय ती राईट साईडला आणणार आपण, कारण इथे dy बाय dx टर्म इन्व्हॉल्व नाही आहे. सो ती राईट साईडला आणल्यावर प्लस होणार. सो ती प्लस वाय इंटू साईन एक्स वाय मायनस कॉस एक्स प्लस वाय आहे तशीच. ओके, आता इथून आपण dy बाय dx अगेन कॉमन काढणार आहोत. सो dy बाय dx कॉमन काढले आणि ब्रॅकेटमध्ये उरेल फक्त 3y² मायनस एक्स इंटू साईन एक्स वाय प्लस कॉस एक्स प्लस वाय. ओके, आता dy बाय dx बाहेर काढला आहे. राईट साईडला काय मिळेल आपल्याला 2x प्लस वाय इंटू साईन एक्स वाय मायनस कॉस इंटू एक्स प्लस वाय. सो फक्त आपल्याला इथे dy बाय dx ठेवायचे आहे. सो हे जी टर्म मल्टिप्लिकेशनला आहे ती राईट साईडला शिफ्ट करायची आणि ती डिनॉमिनेटरला टाकायची. सो ती dy बाय dx इज इक्वल टू 2x प्लस वाय साईन एक्स वाय मायनस कॉस एक्स प्लस वाय अपॉन ही टर्म जी आहे ती आपण तिथे डिनॉमिनेटरला जाणार आहे शिफ्ट केल्यावर. सो ती आपल्याला टर्म इथे डिनॉमिनेटरला मिळाली. हेच आपलं dy बाय dxचं आन्सर आहे. नेक्स्ट बघा काय आहे इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस अँड सो ऑन इन्फिनिटी देन शो दॅट dy बाय dx इज इक्वल टू sec² x अपॉन 2y मायनस 1. ओके, सो गिवन दॅट y इज इक्वल टूचं एक्सप्रेशन दिलं आहे आपण लिहून घेतलं. आता इथे आपल्याला जे स्क्वेअर आहे ते आपल्याला आधी स्क्वेअर रूट कॅन्सल आउट करायला लागतील सगळी, तेव्हा आपल्याला सिम्पल एक्सप्रेशन मिळेल. सो स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला त्याच्यावर स्क्वेअर ऑपरेट करावं लागेल. सो स्क्वेअरिंग बोथ साईड्स वी गेट. स्क्वेअर ऑपरेट केल्यावर बघा इथे पण आपण स्क्वेअर ऑपरेट करणार, इथे पण स्क्वेअर ऑपरेट करणार. सो y² इज इक्वल टू ह्यावर आपण स्क्वेअर ऑपरेट केल्यावर हे जे बाहेरचं स्क्वेअर रूट आहे आणि हा स्क्वेअर कॅन्सल होऊन फक्त आपल्याला मिळेल tan x प्लस आणि जे हे आतलं स्क्वेअर रूट आहे ते शिल्लक राहील tan x प्लस स्क्वेअर रूट ऑफ tan x प्लस अँड सो ऑन. ओके, विच इज सेम ॲज y² इज इक्वल टू tan x प्लस हे पूर्ण ब्रॅकेट. ओके, सो आता बघा इथे आपलं जे एक्सप्रेशन होतं ह्याला आपण y म्हटलेलं आहे. ओके, मग हेच आपल्याला इथे मिळालं आहे. सो tan x प्लस y असं आपण त्याला म्हणू शकतो ह्या पूर्ण एक्सप्रेशनला. सो तिथे आपण y सबस्टिट्यूट केलं. आता आपण डिफरन्शिएट करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय मिळेल बघा dy बाय dx ऑफ y² प्लस इज इक्वल टू dy बाय dx ऑफ tan x प्लस dy बाय dx. ओके, आता आपण नेक्स्ट बघा डिफरन्शिएट केलं आहे. आता आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. सो ते मिळणार आहे बघा y² डेरिव्हेटिव्ह मिळेल 2y आणि yचं मिळेल फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. ओके, सो 2y इंटू dy बाय dx मायनस आता इथे बघा tan xचा डेरिव्हेटिव्ह आणि हा जो dy बाय dx आहे तो लेफ्ट साईडला आपण शिफ्ट करून घेणार आहोत. तो मिळणार आपल्याला मायनस dy बाय dx. ओके, इथे आणि फक्त आपण ह्या tan xचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. सो ते डेरिव्हेटिव्ह आहे sec² x. तर ते आपण राईट साईडला ठेवलेलं आहे तसंच sec² x. इथे आता dy बाय dx टर्म दिसते ते आपण कॉमन काढून घेणार आहोत म्हणजे फक्त ब्रॅकेटमध्ये होईल इथली 2y आणि ही -1.
ओके. सो आपल्याला मिळेल 2y - 1 इंटू dy/dx इज इक्वल टू sec²x. आता आपल्याला फक्त dy/dx पाहिजे. सो dy/dx घेतले. मल्टिप्लिकेशनला जे 2y - 1 आहे ते आपण राईट साईडला शिफ्ट करणार. तर शिफ्ट केल्यावर डिनॉमिनेटरला जातील. सो आपल्याला मिळेल sec²x अपॉन 2y - 1. नेक्स्ट बघा काय आहे. इफ स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 - y² इज इक्वल टू a इंटू x - y, देन शो दॅट dy/dx इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 - y² अपॉन 1 - x². ओके. आपल्याला गिव्हन काय दिलं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 1 - x² प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 - y² इज इक्वल टू a इंटू x - y. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणालो आहे. आता आपण बघा काय करतो आहे. इथे आपण बघा थोडं आपलं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी एक्सला आपण पुट करणार आहोत साईन अल्फा आणि वायला पुट करणार आहोत साईन बीटा. सो आपल्याला अल्फाची व्हॅल्यू मिळणार आहे साईन इन्व्हर्स ऑफ एक्स आणि बीटा मिळणार आहे साईन इन्व्हर्स ऑफ वाय. सो आपलं इक्वेशन 1 काय होईल बघा. स्क्वेअर रूट ऑफ 1 - एक्सच्या ऐवजी आपण साईन अल्फा पुट करणार. सो sin² अल्फा होईल ते प्लस 1 - स्क्वेअर रूट ऑफ 1 - वायच्या ऐवजी आपण साईन बीटा पुट करणार होतो ते होईल प्लस स्क्वेअर रूट ऑफ 1 - sin² बीटा. ओके. आणि इथे बघा आपल्याला एक आयडेंटिटी माहिती आहे. sin² अल्फा प्लस cos² अल्फा इज इक्वल टू 1. आता इथे बघा आपलं काय आहे 1 - sin² अल्फा. ते आपण इथे हे sin² अल्फा त्या साईडला शिफ्ट केल्यावर काय होईल 1 - sin² अल्फा इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला cos² अल्फा. सो हे cos² अल्फा इथे मिळेल ह्या टर्मच्या ऐवजी. आणि cos² अल्फा स्क्वेअर रूटमध्ये आहे हे आपण असंच लिहू शकतो cos ऑफ अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन फक्त आपल्याला cos अल्फा टर्म मिळेल. सो तीच इथे लिहिले बघा cos अल्फा. सिमिलरली ह्या sin² बीटाच्या ऐवजी आपल्याला इथे cos² बीटा मिळेल. त्यातला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन फक्त आपल्याला प्लस cos बीटा मिळेल इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट साईन अल्फा मायनस साईन बीटा आहे तसंच. ओके. आता नेक्स्ट बघा इथे cos अल्फा प्लस cos बीटा आहे. आता इथे आपण cos a प्लस cos b वाला फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. तो आहे 2 इंटू cos ऑफ a प्लस b/2 इंटू cos ऑफ a मायनस b/2. इथे आपला a आहे अल्फा, b आहे बीटा. सो ते मिळेल आपल्याला 2 इंटू cos ऑफ अल्फा प्लस बीटा/2 इंटू cos ऑफ अल्फा मायनस बीटा/2 इज इक्वल टू हा ए आहे तसाच. इथे साईन अल्फा मायनस साईन बीटाचा फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. तो आहे फॉर्म्युला 2 इंटू cos ऑफ अल्फा प्लस बीटा/2 इंटू साईन ऑफ अल्फा मायनस बीटा/2. सो तेच आपण इथे लिहिले बघा 2 इंटू ए आहे तोच आणि cos ऑफ अल्फा प्लस बीटा/2 इंटू साईन ऑफ अल्फा मायनस बीटा/2. ओके. नेक्स्ट बघा काय करतो आपण ते इथे हा 2 आणि इथला 2 आपण डिव्हाइड करू शकतो. सो ते कॅन्सल आउट होतील. फक्त आपल्याला मिळेल cos ऑफ अल्फा मायनस बीटा/2 इज इक्वल टू आता काय करतो आहे बघा इथे बघा 2 इंटू cos ऑफ अल्फा प्लस बीटा जी टर्म दिसती आहे ती दोन्ही साईडला दिसती आहे. सो ते आपण कॅन्सल आउट करणार आहोत. इथे ती आणली डिनॉमिनेटरला जाणार सो ती कॅन्सल आउट होणार आहे. ओके. सो 2 इंटू cos ऑफ अल्फा प्लस बीटा ही टर्म कॅन्सल आउट झाली. फक्त आपल्याला लेफ्ट साईडला मिळेल cos ऑफ अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू हा ए जो आहे तसाच a इंटू साईन अल्फा मायनस अल्फा प्लस बीटा/2. ओके. इथे ही टर्म आहे ही साईन अल्फा मायनस बीटा आहे. हे मायनस साईन आहे म्हणजेच इम्प्लाइज काय होणार आहे बघा हे cos अल्फा मायनस बीटा आहे टर्म. cos अल्फा मायनस बीटा/2 ही टर्म जी आहे आणि हे जे साईन अल्फा मायनस बीटा आहे ते इकडे शिफ्ट केल्यावर काय होईल बघा अपॉन डिनॉमिनेटरला जाणार आहेत कारण ते तिथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि cos अपॉन साईन म्हणजे कॉट होणार आहे. सो ते cot अल्फा मायनस बीटा/2 होईल आणि हा एक ए जो आहे राईट साईडला तो तसाच राहील. ओके. आता बघा अल्फा मायनस बीटा इज अपॉन 2 इज इक्वल टू cot इन्व्हर्स ऑफ ए. तर हे कसं आले बघा हे फक्त कॉट होतं ते आपण इथे शिफ्ट केलं आहे. सो ते आपल्याला अल्फा मायनस बीटा/2 इज इक्वल टू cot इन्व्हर्स ऑफ ए मिळेल. ओके. देअरफॉर अल्फा मायनस बीटा म्हणजेच काय मिळेल हे जे 2 डिनॉमिनेटर लावते ते आपल्याला इथे नको आहे. सो ते राईट साईडला शिफ्ट केल्यावर मल्टिप्लिकेशन जाते. सो 2 इंटू cot इन्व्हर्स ऑफ ए मिळेल. सो आपल्याला फक्त अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू मिळाली. ओके. देअरफॉर पुढे बघा काय मिळते इथे आपण अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. अल्फाची व्हॅल्यू होती आपली इथे बघा
साइन इनवर्स एक्स आणि इथे बीटाची व्हॅल्यू होती साइन इनवर्स वाय, दॅट इज साइन इनवर्स एक्स मायनस साइन इनवर्स वाय. ओके, इथे फक्त आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला इज इक्वल टू 2 इंटू कॉट इनवर्स ऑफ ए. ओके, आता आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑपरेट करणार 2 इंटू कॉट इनवर्स ऑफ ए. सो साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, दॅट इज हे बघा हे डेरिव्हेटिव्ह आपण इथे लिहिलेलं आहे मायनस साइन इनवर्स ऑफ वायचं डेरिव्हेटिव्ह होईल ए मायनस साइन ॲक्सेस 1/√1 मायनस वाय स्क्वेअर. ओके, इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण आता डी वाय बाय डी एक्स. ओके, हे आता आपण साइन इनवर्सचं घेतलं, आता वायचं इथे एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं त्यामध्ये आपण लिहिलं नाही, फक्त ते मल्टिप्लिकेशनला 1मध्ये आहे. इथे वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स मिळालं. ओके, इज इक्वल टू 2 इंटू कॉट इनवर्स हे एक कॉन्स्टंट टर्म आहे पूर्ण, सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळालं. सो फक्त आपल्याला इथे बघा डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू मिळाली, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता इथे बघा काय होतं आहे, ही जी टर्म आहे मायनसवाली ती आपण आधी राईट साईडला शिफ्ट करून घेतली, म्हणजेच काय मिळेल बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर हे आहे तसंच लेफ्ट साईडला ठेवले. ही जी मायनसवाली साईन आहे ती आपण राईट साईडला शिफ्ट केली आणि ती प्लस झाली, सो ती मिळाली 1 मायनस वाय स्क्वेअर. ओके, इंटू डी वाय बाय डी एक्स आहे तसे. आता आपल्याला हे डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू पाहिजे. ओके, सो ती तशीच ठेवली आणि हे जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ते आपण इथे शिफ्ट केले, सो ते डिनॉमिनेटरला गेले, त्यामुळे ते काय मिळाले बघा 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन हे जे आहेत ते तसंच राहिले स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो फायनल ते स्क्वेअर रूट आपण फक्त एकत्र केले जेणेकरून आपल्याला तो रिझल्ट आपला